नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, तज्ज्ञांचे काय मत, येणाऱ्या काळामध्ये कापसाला किती भाव मिळेल, तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. CCIची 7.24 लाख क्विंटल कापूस खरेदी. परभणी हिंगोली जिल्ह्यात खाजगी खरेदी 2.46 लाख क्विंटल. यंदा खुल्या बाजारात कापसाचे दर कमी आहेत, त्यामुळे परभणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी CCIच्या हमीभाव केंद्रावर कापूस विकत आहे. शुक्रवारपर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या म्हणजे CCIच्या 14 खरेदी केंद्रावर 7,24,996 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. खाजगी व्यापाऱ्यांकडून 2,46,814 क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. तर CCI आणि खाजगी मिळून या दोन्ही जिल्ह्यातील 9,71,810 क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. CCIच्या खरेदी केंद्रावर हमीभावाने कापूस विक्रीसाठी कपास किसान ॲप मोबाईलद्वारे जिल्ह्यातील 85,520 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 46,881 शेतकऱ्यांची पडताळणी करून त्यांना कापूस विक्रीसाठी नेऊन येण्यात मंजुरी देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात 8.84 लाख क्विंटल कापूस खरेदी झाले मित्रांनो. तर हिंगोली जिल्ह्यात 76,000 क्विंटल कापूस खरेदी झाले. तर हिंगोली जिल्ह्यातील CCI आणि खाजगी व्यापाऱ्याकडून एकूण 7,303 क्विंटल कापूस खरेदी झाले आहे. जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, ताळकळस या 10 कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत 72,116 शेतकऱ्यांची नोंदणी करून असून त्यापैकी 41,539 शेतकऱ्यांची पडताळणी करून केंद्रावर कापूस विक्री घेऊन येण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो. चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती भिवापूर जात आहे. लांब स्टेपल आवक आलेली 838 क्विंटलची. किमान दर भेटले 7,500 रुपये, कमाल दर भेटले 7,770 रुपये, सर्वात दर भेटले 7,635 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवक आलेली 95 क्विंटलची. किमान दर भेटले 7,300 रुपये, कमाल दर भेटले 7,650 रुपये, सर्वात दर भेटले 7,475 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवक आलेली 250 क्विंटलची. किमान दर भेटले 7,550 रुपये, कमाल दर भेटले 7,725 रुपये, सर्वात दर भेटले 7,637 रुपये. त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवक आलेली 728 क्विंटलची. किमान दर भेटले 7,200 रुपये, कमाल दर भेटले 7,650 रुपये, सर्वात दर भेटले 7,450 रुपये. त्यानंतरची बाजार समिती पारशिवनी जात आहे. याच्या लांब स्टेपल आवक आलेली 1,588 क्विंटलची. किमान दर भेटले 7,525 रुपये, कमाल दर भेटले 7,650 रुपये, सर्वात दर भेटले 7,580 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे. HDHY लांब स्टेपल आवक आलेली 535 क्विंटलची. किमान दर भेटले 7,470 रुपये, कमाल दर भेटले 7,770 रुपये, सर्वात दर भेटले 7,550 रुपये. त्यानंतरची बाजार समिती जालना जात आहे. हायब्रिड आवक आलेली 2544 क्विंटलची. किमान दर भेटले 7,690 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 7,890 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे. लोकल आवक आलेली 1,023 क्विंटलची. किमान दर भेटले 7,689 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 7,789 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगावहून जात आहे. लोकल आवक आलेली 1,442 क्विंटलची. किमान दर भेटले 7,689 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 7,850 रुपये. त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे. लोकल आवक आलेली 1,113 क्विंटलची. किमान दर भेटले 7,500 रुपये, कमाल दर भेटले 7,650 रुपये, सर्वात दर भेटले 7,570 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.